पहिल्यांदा आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की आपल्या बाळाला गॅसेस झालेच का. तर याची काही कारणं आहेत जी माहीत असेल तर ती आपण लवकरात लवकर रेक्टिफाय करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला बाळ खूप रडतं ना त्यावेळेला तोंडावाटे त्याच्या हवा आत जात असते आणि या हवेचाही आतमध्ये जाऊन गॅस निर्माण होत असतो. तर या गोष्टीसुद्धा आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला नीट लॅचिंग करता येत नसेल ब्रेस्ट फिडिंग करताना, त्यावेळेला लॅचिंग करताना देखील त्याला हवा आत जाऊ शकते आणि ही हवा त्याला गॅसेसमध्ये नंतर कन्वर्ट होऊ शकते. तिसरी गोष्ट, जर ब्रेस्ट फिडिंग करत नसाल आणि तुम्ही बॉटल फिडिंग करत असाल, ही बॉटल जर अँटीकोलिक नसेल तरी देखील बाळाला त्रास होऊ शकतो. चौथी गोष्ट अशी की तुम्ही त्याला टमी टाईम देत नसाल तरीसुद्धा बाळाला गॅस होऊ शकतो. पाचवी गोष्ट, आईच्या जेवणामध्ये जर गॅसी फूड जसं की गवार किंवा इतर गॅसी फूड्सचा जर खूप वापर असेल, ती खात असेल तरी देखील बाळाचं पोट दुखू शकतं.